नमस्कार मित्रांनो, मी अभिजित इंगळे आपल्या युट्यूबच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत धामणगावला आणि धामणगाव जे आहे ते पडग्यामध्ये येतं, पडगा भिवंडीमध्ये येतं. आणि आज आमच्या काकांचा रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे, त्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत काकांच्या निरोप समारंभाला. तर आमचे काका जे आहेत या शाळेचे प्रिन्सिपल होते आणि ही तुम्हाला जी शाळा दिसते बघा, ही सगळी शाळा जी दिसते ही आमच्या काकांच्या अथक परिश्रमातून अपडेट झालेली आहे. कारण ही शाळा आहे बीएमसीची आणि बीएमसीचे कर्मचारी आता इथे कोणी राहत नाही आणि ही फक्त बीएमसीच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ही शाळा तयार करण्यात आली होती. परंतु या शाळेचा नंतर जो उपयोग होत गेला तो इथल्या खेड्यापाड्यातल्या मुलांना होत गेला. त्यामुळे बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून किंवा बीएमसी कडून असं म्हणणं होतं की शाळा अपडेट करायची गरज नाही, आता आपल्या तिथे लोक राहत नाही. परंतु आमच्या काकांच्या अथक परिश्रमातून तळागाळातील समाजातील मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी काकांनी ही शाळा अपडेट करण्यासाठी तगादा लावला आणि त्यांनी ती करूनही घेतली. आता बघा, आज त्या काकांचा आमचा निरोप समारंभ आहे या शाळेतून, म्हणजे रिटायरमेंट आहे. भावनिक दिवस आहे आजचा, तसंच अभिमानाचा सुद्धा दिवस आहे. कारण त्यांनी त्यांच्या शासकीय सेवेतून अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःची नोकरी करून आज ते निवृत्त होत आहेत. तर त्यासाठी त्यांचा निरोप समारंभ करण्यासाठी खूप सारे लोक आलेले आहेत आणि खूप सारे लोकांचे भाषणं चालू आहेत. पण शाळा किती सुंदर सजवली आहे मुलांनी ते एकदा बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे आमचे काका आहेत, म्हणजे या शाळेचे प्रिन्सिपल, आणि यांचाच आज निरोप समारंभ आहे. बघा, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे या चिमुकल्यांनी आणि खूप सारे असे छोटे छोटे त्यांच्या आठवणीचे फ्लेक्स लावलेले आहेत. आणि विशेष म्हणजे बघा, त्यांच्या लग्नाचा फोटो सुद्धा इथे लावलेला आहे. आणि हे जेवढे फ्लेक्स लावलेले आहेत किंवा बोर्ड लावलेले आहेत हे त्यांनी केलेले शाळेतले उपक्रम आहेत आणि या उपक्रमाला उजाळा देण्यासाठी हे बोर्ड लावलेले आहेत. हे त्यांच्या फॅमिलीचं बघा, फॅमिलीचं सुद्धा लावलेलं आहे फ्लेक्स. मराठी शाळेचे नाव पूर्ण बृहन्मुंबई दुमदुमत आहे. मोठ्या गर्वाने धामणगाव शाळेचे नाव. आणि ही ती शाळा आहे त्यांनी अपडेट केलेली. शाळा पण बघा किती सुंदर आहे, अत्यावश्यक सुविधांनी संपन्न असलेली शाळा ही. आणि इव्हन तिथे बघा जिम साठी सुद्धा त्यांनी प्रयोजन केलेलं आहे. मुलांच्या हेल्थकडे पण विशेष लक्ष होतं त्यांचं. आणि इथंही त्यांचा फ्लेक्स लावलेला आहे बघा. म्हणजे ते किती महत्वाचे व्यक्ती होते या शाळेसाठी हे तुम्हाला लक्षात येईलच. चलो आता सर्वप्रथम आपण ज्यूस पिऊन घेऊया. शालेय कामकाज शिस्तीने आणि वेळेतच नियोजनबद्ध असता कसे पूर्ण करावे यामध्ये आपला खंडात आहे. त्याच्या अनुकरण आम्ही सर्वजण नक्कीच करणार. बाबा हे पिते. अर्थात आपले शारीरिक शिक्षणाचा कनिष्ठ पर्यवेक्षिका माननीय श्रीमती रेणू मिशाणे मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. आणि इथे महापुरुषांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत आणि इथे लोक बसलेली आहेत. ऍक्च्युली प्रोग्राम जो चालू आहे कुटुंबाचे सर्व म्हणून सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळून सर्वांशी सहकार्याने प्रेमाने वागलात. प्रत्येकाच्या अडचणी समजावून घेऊन सोडण्याचा सर्वतोल प्रयत्न केला. प्रसंगी समोरच्याशी कठोर वागून त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव वेळेवर करून देऊन नंतर प्रेमाने जवळ घेऊन समजावून पण सांगितलेले आहे. तुमच्या या शाळेसाठी बघा किती ट्रॉफीज मिळाल्या आहेत आणि सर्व जेवढं मिळालेल्या ट्रॉफीज आहेत त्यांचं इथं खूप छान असं प्रदर्शन केलेलं आहे. आणि बघा सर्व महापुरुषांचे इथे फोटो आहेत या साईडला सुद्धा आणि या साईडला सुद्धा. आणि हे आहे प्रिन्सिपलचं ऑफिस. आज मी माझ्या लाडक्या सरांबद्दल बोलण्यासाठी इथे उभे आहे. संवाद सुटला तरी सोबत तुटत नसते. संवाद सुटला तरी सोबत तुटत नसते. निरोप दिला तरी नाते तुटत नसते. मनानं भिंतात बोलणं जमतात. वागणं जबाबदार नेतृत्व शांत. ही आहे शाळेची अत्याधुनिक संगणक लायब्ररी. हे बघा किती संगणक. आता इथे काही ठेवलेलं आहे, आता सुट्ट्या चालू आहेत शाळेच्या म्हणून बरंचसं स्टोर रूम केलेलं आहे. पण बघा खूप सारे इथे कम्प्युटर आहेत.
हे बघा, हा आहे आमचा तेजस, माझ्या मावशीचा मुलगा. तुम्हाला माहित आहे, आपण भेटतो याला नेहमी नेहमी. आणि हा आहे प्रणित, हा सुद्धा आमच्या छोट्या मावशीचा मुलगा आहे. आज त्यांच्याकडे कॅमेरामॅनचं काम दिलेलं आहे आणि त्याच्याकडे खूप चांगला कॅमेरा आहे. आज जवळजवळ त्यांनी 2 लाखाचा कॅमेरा घेतलेला आहे. इथल्या लोकांना राज्यगीत आणि राष्ट्रगीत मधला फरक माहित नसतो. ज्यांना फरक माहित नाही त्यांनी हे बघून घ्या. इकडे राज्यगीत आहे, राज्यगीत म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. आणि राष्ट्रगीत आपलं जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. आणि भारताची संविधानाची उद्देशिका इथे लावलेली आहे आणि प्रतिज्ञा सुद्धा आहे. आणि त्याच्या खाली बघाल तुम्ही तर हे मला असं वाटतं पालक वगैरे असतील हे. आणि ह्या पालकांनी मला वाटतं हे जी शाळेला सुशोभित करण्यासाठी जी काही झाडं दिलेली आहेत आणि त्यांचे फोटो इथे लावलेले आहेत बहुतेक, असं वाटतंय मला. सर्व या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत आणि हा शाळेचा कुठला वर्ग आहे, कितवीचा वर्ग आहे? हा, 4थीचा वर्ग. तुझं नाव काय आहे आणि तुझं नाव? अच्छा, आणि दिदी तुझं? हा, इथं होऊन गेली. अच्छा, हे माझी विद्यार्थी आहे आणि हे आजी विद्यार्थी आहेत. आणि हा आहे क्लासरूम, किती सुंदर असा क्लासरूम आहे बघा. आणि हे जे बेंचेस आहेत, मला असं वाटतं हे छोट्या मुलांचं आहे ना. आणि हा बघा प्रोजेक्टर, म्हणजे फक्त सीबीएसई वगैरे बोर्डातच काय असं प्रोजेक्टर, शाळेमध्येच काय प्रोजेक्टर असतात असं नाही, तर बीएमसीच्या शाळेत सुद्धा एवढा मोठा प्रोजेक्टर आहे बघाल तुम्ही. आणि याचं कारण फक्त एक आदर्श इथले शिक्षक आहेत, एक आदर्श प्रिन्सिपल आहेत, म्हणून हे सर्व शक्य झालेलं आहे. बरोबर ना बा? तुझ्या शिक्षकांबद्दल काय बोलशील तू? शाळेबद्दल काय बोलशील? बोल. आमची शाळा खूप चांगली आहे, मोठं मैदान आहे. हा. आमचं वर्ग शिक्षक गायकवाड सर आहेत, हा. खूप चांगले आहेत. अच्छा. सर आमच्या वर्गात येतात, आम्हाला आपल्या शिकवतात, लेसन एकदम एक्सप्लेन करतात. अच्छा, तू कितवीला आहे बाळा? पाचवी. अच्छा, 5वीची विद्यार्थी बघा. आणि तिच्यामधला कॉन्फिडन्स बघा किती आहे. 2रीला? हा, तुमचा वर्ग आहे? मग तुमचा वर्ग कुठे आहे? मागे. तुझं नाव काय? हा, तुझं नाव काय? आणि तुझं? गौरवी. तुझं? अच्छा, हे असे सगळे शाळेतले विद्यार्थी आहेत, छोटे, काही मोठे, पण खूप हुशार. आणि बघा, शिवरायांची राजमुद्रा सुद्धा इथे त्याचा फ्लेक्स लावलेला आहे, संतांची ओळख, जे की आता बघायला भेटत नाही आपल्याला शाळेंच्यात, पण आपल्याला अशा शाळेंच्यात, गव्हर्नमेंटच्या शाळेत आल्यानंतर हे आपल्याला बघायला मिळतं. संत ज्ञानेश्वर, जी महाराष्ट्राची संतांची भूमी आहे. आणि हे संतांची भूमी आजकालच्या मुलांना माहीतच नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले संत होऊन गेले, त्यांच्यासाठी हा ब्लॉग बघा. मित्रांनो, आणखी तुम्हाला मी काही क्लासरूम सुद्धा दाखवतो या शाळेचे. आणि या सगळ्या शाळेच्या छोट्या छोट्या विद्यार्थिनी आहेत. हा बघा, इयत्ता 6वीचा वर्ग आहे आणि आपण आतमध्ये जाऊन बघूया. हे बघा, हे लाकडी बेंचेस, खूप सारे पंखे, चांगली सिलिंग आणि फळा, लाईट्स, चांगल्या रंगसंगती केलेली आहे. 3D आहे. हा बरोबर, हे बघा 3D पेंटचं यूज. तर पेंट असतं 3D का मला माहित नाही, ही कलाकुसर केले, पण हे 3D सारखं दिसतं. हे सगळं, हे पण 3D सारखं दिसतं. अच्छा, हे जे आपण 3D पिक्चर बघितलेले आहेत किंवा 3D चित्र बघितलेले आहेत, हे मुलांना शिकवलं आहे या सरांनी. अच्छा, आपलं नाव काय सर? माझं नाव कैलास गुरुनाथ गोडविंदे. अच्छा. मुंबई महानगरपालिकेमध्ये मी कला शिक्षक सिनियर या पदावर आहे. ओके. 30 वर्ष माझी सर्व्हिस मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेली आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड सर. खूप छान असं मुलांकडून तुम्ही कला करून घेताय आणि खूप छान वाटलं असं, कारण आम्ही सुद्धा मराठी शाळेत शिकलेले विद्यार्थी आहेत, परंतु ह्या शाळेत नंतर आल्यानंतर आम्हाला आमच्या शाळेची आठवण आली. आता या मुलांना आम्ही शाळेत टाकलेलं इंग्लिश मिडियम मध्ये, पण त्यांच्या शाळेत गेल्यानंतर असा संवाद आपल्याला करता येत नाही. जसं आपण जे जसे टीचर आहात, म्हणजे मातीशी जुडलेले सगळे लोक आहोत आपण. ग्रामीण भागात जरी असला तरी शासकीय रेखाकला परीक्षा ज्या आहेत, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट, या परीक्षेमध्ये सुद्धा माझ्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी खूप छान कामगिरी केलेली आहे. ह्याच वर्गातील एक विद्यार्थिनी प्रिया नाथा वाघ, तिला ह्या वर्षी सुद्धा एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत A ग्रेड मिळालेली आहे. अरे आणि वा त्याचा वा, भविष्यामध्ये ज्यावेळेस ती 10वीला जाईल, तिला बोर्डामध्ये त्याचा 7 मार्कांचा जो फायदा आहे तो तिला नक्कीच मिळेल. अशा प्रकारचे अनेक विद्यार्थी आम्ही ह्या शाळांच्या माध्यमातून घडवत असतो. आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या सन्मान्य आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मॅडम आहेत. त्यांचं पोर्ट्रेट जे आहे, व्यक्तिचित्रण, हे आमच्या ह्या इयत्ता 8वीच्या वर्गातली प्रिया नाथा वाघ ह्या विद्यार्थिनी क्या बात आहे, क्या बात आहे. आणि पेन्सिल आणि चारकोल ह्या माध्यमाचा वापर केलेला आहे, की जे असं माध्यम आहे की जे करण्यासाठी थोडंसं कठीण आहे, पण तिची मेहनत
तिची दुर्दम्य इच्छाशक्तीने तिने हे पूर्ण केले. आणि जो काही सेवानिवृत्तीचा प्रोग्राम चालू आहे तर जेवणाची सोय इकडे केलेली आहे. जेवणासाठी व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन काकाने ठेवलेले आहेत. हे चिकन आहे, हे दादा आपलं चिकन काय टिक्का वाटतं बनवतायत. हो, आणि मला वाटतं बरेचसे लोक जेवायची सुरुवात केली आहे की माहीत नाही, पण सेटअप तर झालेला आहे. आणि जेवणाला बसण्यासाठी अरेंजमेंट अशी केलेली आहे, खूप छान अशी अरेंजमेंट केले. हे पण मला वाटतं हा पण क्लास रूमच आहे. हे व्हेज पनीर बनवलंय, वरण भात, पापड, लोणचं. आणि नॉनव्हेज साठी इकडे नॉनव्हेज साठी भाकरी ठेवल्यात, भात आहे, मटन रस्सा आहे, चिकन आणि चिकन कबाब आहे, कांदा लिंबू. आणि हा सुद्धा वर्ग आहे. विद्यार्थी जे काही आले होते ते आता जेवतायत. मित्रांनो, तुमचं नाव काय प्रत्येकाचा? एक 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 सांग. तुझं नाव? तू कितवीला आहे? तू? मुलांना बघा पाणी पिण्याची सोय सुद्धा खूप चांगली आहे. इथे ॲक्वा लावलेला आहे आणि पोरांना शुद्ध असं पाणीच दिलं जाते. आणि हे बघा हातबीत वगैरे धुण्यासाठी पण खूप चांगली व्यवस्था इथे केलेली आहे. तर ह्या वर्गामध्ये जेवणाची सुविधा केलेली आहे. आणि मी असं नोटीस केलं, प्रत्येक वर्गामध्ये अशी मोठी मोठी LCD किंवा LED आपण बोलू शकतो, प्रत्येक वर्गामध्ये लावलेली आहे. तुला कशी वाटते? साक्षी मॅडम. ह्या शाळेचे शिक्षक ही हे अतिशय म्हणजे अकावी मुलं त्यांनी जी तयार केली. हे मी तुम्हाला टॉयलेट दाखवतोय. हे बघा किती स्वच्छ आणि किती साफ आहे. आणि बघा एकदम कमोड वगैरे एकदम व्यवस्थित. आणि हे सरकारी शाळेचं टॉयलेट आहे. तुम्ही हे गगन अन धरती असे छाया, हवे मला कपाळचे कुंकुपती राया दागिने हे. मॅडम तुम्ही येत नाही. Spirit time.